मुग्धा मलंग नाही, शर्वरी कुलकर्णी नाही, विद्या विकास शाळेला आहेत बघ. हा चलो चलो इकडे बघा. Sum of the two roots of the quadratic equation is 5. Sum of their cubes is 35. Find the equation. इक्वेशन तयार करायला आपल्याला काय लागतंय रे? एक्स स्क्वेअर. आठवते का बघा, मी एक्स स्क्वेअर लिहिलंय, दिसायला का तुम्हाला? मायनस अल्फा प्लस बीटा, दिसलं का? ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा लागते. अल्फा अँड बीटा are the roots of the equation. अल्फा आणि बीटा हे इक्वेशनचे रूट्स आहेत बरं का. आता त्यांनी आपल्याला काय दिलंय बघा, अल्फा आणि बीटा रूट्स आहेत. तर सम ऑफ द टू रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा दिले. किती रे अल्फा प्लस बीटा? 5. आणि पुढे काय दिले रे? सम ऑफ देअर क्यूब्स, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिले 35. अरेच्या इक्वेशन फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय लागते? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 लागतंय. ह्याच्यातलं आपल्याकडे काय नाहीये सांगा बर. अरे एक्स स्क्वेअर तर घेता येते रे म्हणा ना. अल्फा प्लस बीटा आहे का? आहे. अल्फा इंटू बीटा आहे का? नाही. इकडे लक्ष दे बर, इकडे शिकवताना लक्ष द्यायचं पूर्णपणे. अल्फा इंटू बीटा नाहीये, त्याच्या बदल्यात त्यांनी काय दिलंय? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिले. मग अल्फा इंटू बीटा तर लागणार आहे, मग त्याला काढता येईल का? यस काढता येते. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीये का? एका ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा 3 असल्यामुळे ब्रॅकेटचा क्यूब प्लस मायनस 3 अल्फा बीटा एक्स्ट्रा सॉस अल्फा प्लस बीटा हा आहे फॉर्म्युला. मग या ठिकाणी अल्फा क्यूब बीटा क्यूब किती आहे? 35. अल्फा प्लस बीटा किती आहे? 5 चा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा तुम्हाला काढायचे. अल्फा प्लस बीटा किती आहे? 5. अल्फा क्यूब 5 चा क्यूब 3 अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा 5. 35 ला 35 5 चा क्यूब पटकन सांग रे. व्हेरी गुड. 125 रे. 3 5 15 अल्फा बीटा क्यूब आहे. मग इकडे घ्या 15 अल्फा बीटा मायनस प्लस. व्हेरी गुड. 125 35 इकडे गेला प्लस मायनस 15 अल्फा बीटा 125 मधून 35 गेले. अबॅकस 90. अल्फा बीटा बरोबर 90 अपाऊन 15. 15 1 15 15 सकी 90. अल्फा बीटा आलं का 6. आता अल्फा बीटा आले, अल्फा प्लस बीटा आहे. टू फॉर्म quadratic equation x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. मग x square minus alpha plus beta किती आहे रे? 5x आणि अल्फा इंटू बीटा किती आले रे? 6 इज इक्वल टू 0. असं या ठिकाणी हे इक्वेशन तयार होते. फाइंड द इक्वेशन. दिस इज इक्वेशन. राईट डाऊन. लिहून घ्या एकदा. शिकवताना परिपूर्ण लक्ष द्यायचं.